हाय हॅलो नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर इकडे तर कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं तुम्ही की मी मेहंदी भिजत घातली होती. तर त्याच्यानंतर मी व्हिडिओ शूट नाही केला. तर नंतर एक 15-20 मिनिट अर्धा तास तरी मेहंदी भिजत ठेवली होती आणि नंतर बहिणीला बोलवलेलं मेहंदी लावण्यासाठी. तर ती खूप छान मेहंदी लावते, अगदी सगळ्या केसांना, एकूण एक केसांना म्हटलं तर चालेल. तर मम्मीची मेहंदी लावायची होती, ती मम्मीकडं मेहंदी लावून माझ्याकडे आली होती मेहंदी लावण्यासाठी. तर तिला आम्ही खूप रिक्वेस्ट केली मेहंदी लावण्यासाठी ये म्हटल्यानंतर मग ती आले, कारण तिच्या घरी सुद्धा तिला भरपूर कामं असतात. तर ती मेहंदी लावण्यासाठी आली होती. मेहंदी लावणं एक बहानाच आहे, पण आम्हाला तिघींना सुद्धा भेटायचं होतं. तर आत्ता ही 2 नंबरची बहीण आली होती. थोड्या वेळाने छोटी आहे, तिला पण बोलवलं होतं, कारण तिने सुट्टी घेतली होती. तिची दाढ खूप दुखत होती आणि मग ती घरीच होती. मग तिलाही आम्ही बोलवून घेतलं आणि आम्ही तिघी मस्त अशा 1 तासभर गप्पा मारत बसलो होतो. तर वंदूला म्हणजे छोट्या बहिणीला खूप असा वेळ भेटत नाही. ती जॉबला जात असल्यामुळे तर तिला कधीतरी जास्त संडेची सुट्टी असते, पण तो दिवस पण तिचा कामातच जातो. तर तिची दाढ दुखत असल्यामुळे तिला शनिवारची सुट्टी घेतलेली पूर्ण. तर मग तिलासुद्धा आम्ही बोलवून घेतली होती. मग आम्ही तिघी असं मस्त अशा गप्पा वगैरे मारत बसलो होतो. तर तिघींनाही आम्हाला एकत्र भेटल्यानंतर कसा वेळ निघून जातो. तर खूप दिवसातून आमच्या तिघींना असा वेळ भेटतो. संध्याकाळचा असा कधीतरी वेळ भेटतो. ती ऑफिसवरून आल्या जाता जाता माझ्या घरी येते, पण असं काही खूप वेळ बसत नाही. लगेच एक 5-10 मिनटं बसते आणि लगेच निघून जाते, कारण तिला घरी जाऊन परत स्वयंपाक वगैरे बनवायचं असतं त्यामुळे. आणि ही 2 नंबरची आहे, तिला सुद्धा वेळ नसतो. ती सुद्धा घरातली कामं, तिच्या मुलांचा अभ्यास हे ते काही ना काहीतरी चालूच असतं. मग आता आम्ही तिघी बघा एकत्र आलेलो आहे. तर कसा वेळ निघून गेला तोही समजत नाही. आमचं खूप चांगलं नशीब आहे की आम्ही तिघीसुद्धा एकाच ठिकाणी आहोत. म्हणजे थोडं डिस्टन्स आहे आमच्या घरामध्ये, पण आम्ही एकाच सिटीमध्ये राहतो. त्यामुळे आम्हाला असं एकमेकींना बघायला, भेटायला वेळ तरी भेटतो. नाहीतर काही काही जणींना म्हणजे वर्षभर तरी बहिणी वगैरे भेटायला वेळ भेटत नाही, किंवा त्यांच्या घरी येण्या-जाण्यासाठी सुद्धा वेळ भेटत नाही. कधी तर वर्षातून एकदा कोणत्यातरी सणावाराला आपलं भेटणं वगैरे होतं. पण आमचं तसं नाही. आम्ही ॲटलीस्ट 1-2 दिवसातून तरी नक्कीच आम्ही एकमेकींचे चेहरे तरी बघू शकतो किंवा भेटू शकतो. आणि जर असं काही कार्यक्रम किंवा काय असेल तर तिघींचं आमचं डिसिजन असतो, म्हणजे कशाप्रकारे ते करायचं वगैरे. नाहीतर काही गोष्टी घेण्यासाठी सुद्धा आम्ही तिघी एकत्रच जातो. तर आमच्या बहिणींच्या अशा गप्पा वगैरे चालल्या होत्या. तर इकडे आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, शनिवारचा सकाळचा. तर सकाळी इकडे देवपूजा वगैरे मस्त केली होती. सगळ्या झाडांना वगैरे पाणी घातलेलं. नंतर खिचडी वगैरे बनवून घेतली, कारण मिस्टर घरी होते. तर इकडे खिचडी वगैरे बनवून झालेली आहे आणि रात्रीची शिळी 2-3 भाकरी आहेत, तर त्या शिल्लक राहिल्या होत्या, कारण ते जेवायला आलेच नव्हते टायमात. तर मग त्याचं काय करायचं म्हणून मी इकडे तुकडे आहेत तर ते बनवून घेणार आहे. मस्त असे भाकरीचे ते आधी पाण्यात वगैरे भिजत घातले खिचडी होईपर्यंत. मग त्यासाठी लागणारा कांदा, मिरची वगैरे, कोथिंबीर आणि ती चिरून घेतली. तोपर्यंत खिचडी आहे तर ती सुद्धा इकडे भाजून होईल. तर इकडे अंघोळीला सुद्धा पाणी ठेवलेलं आहे आणि इकडे खिचडीचं चालू आहे, खिचडी बनवायचं. तर इकडे ह्या पातेल्यात भाकरी आहेत तर त्या भिजत घातल्या होत्या. तर आरूचं बघा मधूनच असं काही ना काहीतरी चालूच असतं. तर तिलासुद्धा आमच्या घरात सगळ्यांनाच तुकडे खूप आवडतात. तर मग भाकरी अशी ही काही संपणार नव्हती, म्हणून म्हटलं की त्याचे तुकडे आहेत तर ते बनवले की लगेच पटकन संपतील तरी निदान टाकून देण्यापेक्षा. आणि असं भाजी भाकरी खायचं म्हटलं तर ते त्यांनी एक कोरच खाल्ली असते आणि ती कडक झाल्यामुळं कधी-कधी कडक पण होते, तर ती मग खाल्ली पण गेली नसती सगळी. म्हणून मग ते पाण्यात चांगलं भिजवून तर त्याला असे बारीक एकदम चुरून असे मग त्याचे तुकडे बनवायचे. तर खूप छान तुकडे होतात मऊसूद असे. तर इकडे खिचडी वगैरे सुद्धा बनवून झालेली आहे. खिचडी आहे तर ती मी एका पातेल्यात वगैरे काढून घेते आणि नंतर मग त्याच कढईमध्ये जे तुकडे आहेत तर ते बनवून घेणार आहे. मिस्टरांचा उपवास होता आणि त्यांनाही तुकडे आवडतात, पण त्यांचा उपवास असल्यामुळे त्यांना खिचडी मी बनवली होती. तर इकडे एका कढईमध्ये
तेल टाकून जिरं, मोहरी, मिरची, कांदा, खूप सारा कांदा टाकायचा म्हणजे छान चव येते, टेस्टी लागते. त्याच्याबरोबर दही वगैरे असेल तर खूप चांगलं लागतं. आणि ह्याच्यातच मग मी ह्या तुकड्यामध्येच मीठ आणि हळद आहे तर ती थोडीशी टाकून घेतलेली आहे. तर ते सुद्धा आता मस्त असं कांदा लालसर झाला तर तोपर्यंत तुकडे आहेत तर ते मी त्याच्यात कढईमध्ये टाकून घेतले आणि छान असे परतवून घेतले. तर खूप छान झाले होते तुकडे वगैरे. तर इकडे तुकडे वगैरे सगळे भाजून झाले मस्त असे. त्याच्यावर भरपूर सारी कोथिंबीर वगैरे टाकून घेतली आणि आता आमच्या तिघींच्यासाठी आम्ही नाश्ता करण्यासाठी घेतलेले आहेत. मस्त नाश्ता करण्यासाठी तुकडे बनवले होते. तर असे मस्त मऊसूत अगदी. तर तिघींसाठी आमचा नाश्ता तयार झालेला आहे. तर इकडे आम्ही तिघींना घेतलेला आहे. नंतर आता नाश्ता वगैरे आवरून झाल्यानंतर मग आता मला कपडे आहेत तर ती मशीनला लावायची होती. तर मशीन वगैरे सुद्धा लावून घेणार आहे आणि नंतर किचन वगैरे साफ करून घेणार आहे. तर इकडे मशीन वगैरे लावून घेतलेले आहे. तोपर्यंत रात्रीची भांडी जी आहेत तर ती मी आधी लावून घेणार आहे आणि नंतर किचन ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेणार आहे. तर रात्री भांडी धुवून वगैरे ठेवली होती जाळीत. तर रात्रभर ठेवल्यामुळं कसं त्याच्यातलं पाणी सगळं निथळून जाते आणि सगळी भांडी आहेत ती सुकी होतात. त्यामुळे सकाळी ती भांडी लावली की कपाट आहे ते खूप असं घाण होत नाही आणि पाणी पाणी असं होत नाही. म्हणून ती आधी भांडी आहेत तर ती लावून घेतली. नंतर इकडे जी बेसिनमध्ये भांडी होती तर त्यातले सगळं खरकटं वगैरे एका प्लास्टिकच्या पिशवीत काढून घेतलं. नंतर भांडी वगैरे धुवून नंतर स्वच्छ असे घासून धुवून वगैरे घेणार आहे. तर इकडे भांडी वगैरे सगळे स्वच्छ असे घासून घेतलेले आहेत आणि आता बेसिन वगैरे आहे तर ते स्वच्छ घासून धुवून वगैरे घेणार आहे. तर इथं मस्त भांडी वगैरे कपडे सगळं बेसिन वगैरे स्वच्छ घासून आणि ते घेतलं. नंतर सगळ्या झाडांना वगैरे पाणी घालून घेतलेलं आहे आणि किचन ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेतलेला आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.